वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर आर्ट्स। तर इथे झालेली आहे मी तयार। तर आम्ही चाललेलो आहो वॉटर पार्कमध्ये। तर खूप दिवसाचं आमचं प्लॅनिंग चालू होतं म्हणजे मागच्या वर्षीपासूनच, पण मागच्या वर्षीसुद्धा फ्लॉप झालं कारण आतापर्यंत यांना निघतंच नव्हतं तिथून। आता आम्ही यावर्षी आमचं नक्की करून टाकलं जायचं म्हणून। चला तर मग आता निघते मी वॉटर पार्कमध्ये जायसाठी आणि कुठल्या जाऊ ते नंतर तुम्हाला दिसेलच। समोर बसता का दादा तुम्ही? इथून सर्वजण कॅप्चर होते ना। अरे बाप रे, ग्राहिल गॉगल, हाँ शानू मॅचिंग, ग्राहिल मॅचिंग। हाँ कुठे चालले तुम्ही? हो का, हो का? लिपस्टिक दिखवते का? हो का? मालकीन बाई समोर कसं लागतंय? बापरे, हे गाणं लावायचं कामच नाही आहे। थोडा दिवशी माझा पाहिली मी। माझा गाडी मी म्हणलं एवढं काय माझ्यामध्ये विशेष आहे? माझा गाडी वस्तू दिली म्हटलं माझा पाहिला माझा गाडी पहिल्यांदा आहे का तेव्हा? माझा गाडी हे याची आहे ना, टाटाची मांजा मांजा मांजा। मी म्हणलं माझ्यामध्ये काही हे आहे का? कोण सांगण्यात चुकलं माझं थोडं। मी म्हणलं एवढं वय झालं तुमचं, तुम्ही माझ्याची बॉटल नाही पाहिजे? माझ्याची बॉटल पाहिजे ना, माझ्याची बॉटल नाही पाहिजे। काय रईसनी यांचा डोळा आलाय पण ते मारला होता ते आमचे नको आणू म्हणजे झालं। आम्ही ज्या वॉटर पार्कमध्ये चाललो त्याचं नाव आहे द वेव आणि ते आहे नागपूर रोडवर। तर पवनार वर्धेवरून पवनारवरून 5 किलोमीटरवर ते वॉटर पार्क आहे। तर तिथे चाललेलो आहो। तर आम्ही इथे पोचल्या बघतो तर काय गर्दी। सकाळची 9 वाजता येऊन सुद्धा एवढी गर्दी आहे, तर दुपारी किती गर्दी होईल। आणि आज संडे होता महिन्याचा। हातात आहे ना हे काय व्हिडिओ करून मोबाईल पडला ना। एप्रिल फुल कोणत्या महिन्यात एप्रिल फुल बनवतात? आणि हो, आजचा व्लॉग ना थोडा मोठा होईल, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। तुम्ही पण व्हिडिओ बघून खूप एन्जॉय कराल। आणि इथे आम्ही आलेलो आहोत काउंटरमध्ये तिकीट काढायला, पण इथे खूप गर्दी होती। मग आम्ही आत जाऊन बघितलं तर तिथे गर्दी कमी होती। तर मग इथे आम्ही तिकीट वगैरे काढली आणि इथे लहान मुलांचं ना हाईट मोजून पैसे घेत होते। तर 3 फुटाच्या वर जर असेल तर पैसे लागत होते। आणि शान्वीची हाईट तर तुम्हाला माहितीच आहे, तिच्या इच्छानुसार जास्त आहे आणि तिची तिकीट घेतलेली आहे, बाकी या दोघांची घेतली नव्हती। आणि इथे आम्ही विदाऊट फूड तिकीट काढली होती। तर तिकीट काढून झाली आणि ते चेकिंग चालू होतं यांचं आणि आम्ही बेल्ट वगैरे लावून घेतले हे टॅग आणि निघालो अंदर जायसाठी। हे बघू शकतो तुम्ही, ते आलेलो पोचलेलो आणि मुलं बघा किती एक्सायटेड आहे। आणि त्यानंतर इथे आम्ही कॉस्ट्यूम वगैरे काय ते घेतला आणि नंतर मग इथचा पूर्ण जो व्ह्यू आहे तो कॅप्चर केला। म्हणजे हा पूर्ण ओव्हरऑल लुक आहे अंदरचा द वेव्समधला, बघू शकता तुम्ही, खूप छान। अरे अभी तर मजा आएगा ना बिडू। तर आता झालेली आहे जेमतेम सुरुवात आणि इथे बघू शकता तुम्ही सध्या आम्ही जरा आहे व्यवस्थित, म्हणजे माणुसकीत आहे। आणि थोडा अंदर जसं गेलो, जसं पुढे गेलो तसं आम्ही छोटे मुलं होत गेलो। म्हणजे छोट्यांबरोबर आम्ही सुद्धा छोटे झालो। इथे आलो आम्ही वर स्लायडिंग करायसाठी। तर मला ना त्या घसरगुंडीवर, म्हणजे घसरगुंडीच म्हणत होतो आम्ही लहानपणी याला, तर या घसरगुंडीवर जायसाठी भीती नव्हती वाटत। म्हणजे तिथून घसरायसाठी जेवढी भीती नव्हती वाटत ना, तेवढं ते पाण्यात एकदम जेव्हा घसरगुंडीवरून खाली आपण उतरतो ना, तेव्हा जे पाण्यात जायसाठी जे भीती वाटते ना, त्याची मला भीती वाटत होती। तर तरी मी म्हटलं चला आता एवढं आलंच आहोत तर ते करून घेऊ। आधी तर म्हटलं होतं मी यांना नाही मी असं करणार नाही, पण मग मी म्हटलं आता आलंच आहोत तर व्हाय नॉट।
आणि हे दादा बघू शकता तुम्ही, गार्गीचे पप्पा, ते सुद्धा तिथून जायसाठी भेट होते. म्हणजे शानू पटकन चटकन चालली गेली त्यांच्या आधी. ती म्हणजे विचार पण नव्हती करत की माझ्या मागे कोणी येत आहे की नाही. बस तिचं चालू झालं होतं आणि बिलकुल म्हणजे कशालाच भीत नव्हती ती. सर्वच जेवढे पण स्लाईड आहे ना, जेवढे पण स्लायडिंग आहे तेवढे सुद्धा तिने पूर्ण केले. सर्वच घसरगुंड्यावरून ती घसरली. आणि मोठे मोठे जिथे परमिशन नव्हती ना तिथे सुद्धा तिथे ना ते माणसं होते ना, त्या माणसांना चाट देऊन ती पटकन ते असे म्हणतच होते की मला नाही, आम्हाला परमिशन नाही लहान मुलांना आणायची या स्लायडिंगवर. तर तिथे सुद्धा ती म्हणजे घसरली, म्हणजे तिथे सुद्धा ती गेली. आणि सगळीकडे एकटीच जात होती, तिला आमची गरजच नव्हती. मम्मी पप्पा मी जाऊ का म्हणून विचारत पण नव्हती. मस्त तिने स्वतः एन्जॉय केलं. आणि मला बघू शकता इथे तुम्ही, मला इथून जायची एवढी भीती वाटत होती या टर्नलमधून. छोटंसंच होतं, जास्त काही मोठं नव्हतं, तरीसुद्धा बघा किती भीती वाटत होती. बघितलं तुम्ही, मी आली ओरडत आणि माझी मुलगी आली हसत. तिला बिलकुल कशाचीच भीती वाटत नाही, कशाचीच नाही. एवढं पाणी गळ्यापर्यंत पाणी होतं तरीसुद्धा तिने मस्त घसरगुंड्यावरून घसरली. आणि मी तशीच राहिली मागे मागे. म्हणजे मला भीती वाटत होती, मी पाण्यात म्हणजे खाली उतरली तर पाण्यात एकदम डुबली नाही पाहिजे की काही म्हणून मला भीती वाटत होती. आणि ते इकडे आज संडे होता ना, त्याच्या कारणाने इथे जोकर वगैरे सर्व काही त्यांचे इव्हेंट्स असल्यासारखे होते. आणि त्यानंतर आलो आम्ही मोठ्या पूलमध्ये. तर हे बघा तिची तरतरी बघा, शानू गेली पटकनच. म्हणजे ती वाटच नाही बघत, पटकन चालली जाते. तिला असं म्हणजे भीतीच नाही वाटत. आणि गार्गी जायसाठी खूप भीत होती. मग राईला पाठवलं, हा गेला सुरुवातीला आणि नंतर मग जायलाच नव्हतं बघत. आणि माझं बघा कसं सुरू होतं. यांना म्हणत होती तुम्ही जा आधी, मग मला पकडायला तिथे थांब जा, तुम्ही जा आधी, मला पकडायसाठी थांब जा. तर मग हे त्या ताई वगैरे त्यांना माझं बघायचं होतं. म्हणजे हे सुरू होतं, मी जाऊ आधी का तुम्ही जाता, मी जाऊ आधी का तुम्ही जाता. माझी काही हिंमत होत नव्हती की एवढ्या ह्याच्यावरून जावं म्हणून. हे तर काहीच नाही. आणखी मोठ्या ज्या आहे घसरगुंड्यात तिथून सुद्धा शान्वी एकटी गेली, एकटी, कोणाचा सपोर्ट न घेता. आणि इथं मग हे दुसऱ्या स्लाईडवरून निघाले. इथे गोल स्लाईड होती त्यातून निघाले आणि मग इथे मला पकडायसाठी आले. आणि माझे एक्सप्रेशन तुम्ही बघू शकता. म्हणजे हात वगैरे दिले सोडून आणि नाही आता काहीच नाही होऊ शकत, बस मी डुबतो आता पाण्यात, बस. किती मला हे करत होते, अशी ये तशी कर, असं कर तसं कर, चालू होतं यांचं. पण माझं काही म्हणजे हिंमत होत नव्हती. मग म्हटलं चला आता करूनच घेऊया. बघा इथे आली आहे मी या घसरगुंडीवर. मला हे सांगत होते अशी कर बघा कशी. तर इथे आम्ही इंस्टाग्रामवर रील करायसाठी व्हिडिओज घेत होती. त्यानंतर आलो आम्ही दुसऱ्या पूलमध्ये. तर इथे चालू होतं फॉग मशीन. तर हे जे आहे हे याचं मला अनुभव आहे या फॉगचा. डोळ्याची खूप आग होते नंतर, जेव्हा आपण त्यामध्ये खेळतो तेव्हा काही नाही वाटत. आणि नंतर मग खूप डोळ्याची आग होते, खूप त्रास होते, डोळ्याला इरिटेशन होते. म्हणून मग मी म्हटलं यांना आपण जास्त वेळ काही थांबू नाही इथे. पण बाकी ते काहीही असो, मुलांनी मस्त एन्जॉय केलं. आणि मुलांसोबत आम्ही सुद्धा लहान मुलं बनून त्यांच्यासोबत एन्जॉय केलं. खूप छान वाटत होतं. आणि त्यांच्या चेहऱ्यावरची खुशी, ते मस्त एन्जॉय करत होते, बघू शकता तुम्ही.
आणि झालं काही दिवसांनी शाळाच लागणार होते, त्याच्यासाठी आपण शाळा लागायच्या आधी जाऊन येऊ म्हटलं. आणि जे मोठ्या स्लाईडची मी तुम्हाला गोष्ट सांगितली ना, ते होतं इथे. तर हा आहे इथला चौथा पूल. हां, चौथा पूल. तिसरा 1 2 3 4 चौथा पूल. तर हा पूल थोडासा नाही तेवढाच होता जेवढा दुसरा नंबरचा होता ना, तेवढाच आहे उंच. आणि शानू बघू शकता तुम्ही मस्त इथे एकटीच, तिला काही गरज नाही, तिचा हात पकडला नाही मी, माझा हात झटकून देत होती ती. तर तिला म्हटलं, रोशन दादाला म्हटलं तिला बघा तुम्ही, तिच्यावर लक्ष ठेवा, कारण लक्ष ठेवावंच लागेल तिने जरी नाही म्हटलं तरी. आणि हे बघा, हे यांनी त्या स्लाईडवर मी म्हटलं यांना नका जाऊ लागलं. धप्पा, त्यांची तर पाठच घासली होती, त्यांनी व्यवस्थित पकडलेलं नव्हतं, त्यांची पाठ घासलेली होती. तर ते बोलले पाठ घासते रे बाबा. आणि मी सुद्धा गेली होती त्या स्लाईडवर, पण माझा व्हिडिओ झाला नाही कारण मोबाईल हिट झालेला होता. तर व्हिडिओ येत नव्हता, कारण तिथे नोटिफिकेशन येते की तुमचा मोबाईल हिट झालेला आहे, व्हिडिओ होऊ शकणार नाही. म्हटलं चांगली गोष्ट झाली. मला हे बोलले चल आता तू पुन्हा जा, पण मी म्हटलं नको, आता मी बिलकुल जात नाही, कारण की पहिल्या वेळेसच माझा जीव निघून हातात आलेला होता त्या स्लाईडवर. कारण असं एकदम स्ट्रेट होतं आणि त्या स्ट्रेट याच्यावरून खाली उतरणं म्हणजे बापरे, खूपच हिंमतची गोष्ट लागते. आणि माझी मुलगी माहीत नाही बाप्पा कशी गेली, कशी खूपच तिची हिंमत आहे. आणि इथे नंतर आम्ही पहिल्या पूलमध्ये पुन्हा आलो आणि इथे छान मस्त डान्स वान्स केला. मम्मा आपण पुन्हा जाऊ ना ग. हो का? झालं नाही का तुझं मन नाही भरलं? नाही, आता स्कूल लागते, आता नाही जाऊ. नाही, हे बघा एकटीच जात होती, एकटी. तुला भीती नव्हती वाटत? नाही. हो, मला तर किती भीती वाटत होती. आणि ती मोठी स्लाईड आहे त्याच्यातून किती भीती वाटत होती. नाही, मला भीतीच नाही वाटली. पोटात कसं तरी नाही होत? नाही. हो का? मम्मा हे मी इथून आलती. हो का? सकाळपासून. हे माझ्या लायकीचं होतं, म्हणजे छोटंसं बरोबर मी त्याच्यातून येऊ शकत होती, पण त्या मोठ्या याच्यातून नाही बाबा, म्हटलं बिलकुल नाही. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं आधीच की संडे होता, त्याच्यामुळे यांचे इव्हेंट्स होते. तर या डान्सर वगैरे इथे आलेल्या होत्या, त्यासुद्धा छान मस्त इथे डान्स वान्स सुरू होते त्यांचे. आणि त्यानंतर आमच्या सर्वांना लागल्या भुका. आणि ज्यांना चायची गरज आहे, म्हणजे जे चाय लवर आहे, त्यांना चायची तलप आलेली होती. तर चाय वगैरे नाश्ता वगैरे केला आणि ते आलो आम्ही पुन्हा. तर छान त्यावेळेस ना आभाळ असं आलेलं होतं, पाण्याचं आभाळ झालेलं होतं. आणि ते बघा शानूला कसे ते आपटत होते. दादा तरीसुद्धा पाण्यात नाही, घाबरत तर नव्हतीच बिलकुल. आणि पाण्याचे थेंबसुद्धा सुरू झालेले होते. आणि त्यानंतर मस्त अशी हवा सुटली आणि जो फॉग होता ना तो पूर्ण इकडे हवेनं उडत होता. खूप छान असं लुक दिसत होतं. पण त्यावेळेस माझा मोबाईल माझ्या हातात नव्हता, मग नंतर आणला. तर इथे छान मस्त असा पाऊस सुरू झाला आहे. खालचं पूलमधलं जे पाणी आहे ना ते थंडगार लागत होतं आणि पूलमधलं पाणी गरम होतं आणि वरचं पाणी थंडगार लागत होतं. आणि इथे बघू शकता तुम्ही आमचं पुन्हा, मला असं वाटलं की मगांचा जो व्हिडिओ आहे तो व्यवस्थित झाला नाही, म्हणून आता पुन्हा यांना म्हटलं एकदा फक्त व्हिडिओ करून घेऊया. आणि या टर्नलमधून जायची बघा, म्हणजे भीती कशाचीच नाही, कशाचीच भीती नाही. हां, मधात जर मम्मा मला किती मजा येत होती ना, जाऊ दे ना. आणि इथे सुद्धा मी त्या आजूबाजूच्या त्या दादांना म्हटलं बरोबर पकडा तिला, पण तीच बरोबर शेवटपर्यंत व्यवस्थित आली. आणि बघा सरळ आहे बिलकुल, तरीसुद्धा या मुलीला भीती नव्हती वाटत.
आणि ती एकदाच नाही आली, त्यातून 3दा आली. माझ्यासोबत पण आली, पुन्हा यांच्यासोबत हे 2दा गेले, ते यांच्यासोबतसुद्धा आली. म्हणजे तिला तरीसुद्धा म्हणजे असं भीती नव्हतं वाटत. पुन्हा वापस जायची वेळ आली तरी हिचं संपत नव्हतं. मम्मी एकदा इथे, मम्मी एकदा तिथे. मग तिला असं करत मी पटकन नेलं आणि इथे कपडे चेंज केले. त्यांचे कपडे त्यांना रिटर्न करून दिले आणि नंतर आम्ही निघालो घरी जायसाठी. तर घरी जाता जाता आम्ही वर्धेत पण थांबलेलो होतो, ते तुम्हाला समोर दाखवतेच कशासाठी आणि कुठे गेलो ते. आणि इथे आम्ही जेवणाचं, आमचं इथचं काही प्लॅनिंग नव्हतं जेवणाचं, कारण सकाळी आम्ही जेवण वगैरे म्हणजे नाश्ताच करून निघालो होतो. व्यवस्थित असा नाश्ता केला होता आणि त्यानंतर मध्ये पुन्हा आम्ही समोसे खाऊन घेतले होते. त्याच्यामुळे जेवणाचं काही होतं नाही आमचं प्लॅनिंग. तर जाता जाता पूर्ण जेवढा परिसर आहे तेवढा आपण बघून घेऊया म्हटलं. तर आणखी काही होतं बघण्याजोगतं, म्हणजे छोट्या मुलांचं खेळण्याचं वगैरे होतं तिथे खेळण्याचं. तर तिथे गेलो आम्ही आणि इथे आम्ही फोटोज वगैरे काढून घेतले, कारण खूप मस्त असं सीन दिसत होता. पाठीमागचं बॅकग्राऊंड जे आहे ते छान दिसत होतं. तिथे आम्ही फोटोज वगैरे काढून घेतले आणि चेहरे बघू शकता तुम्ही कसे झालेले आहे, एकदम टॅन झाले होते बिलकुल. आणि आता तेवढं तर त्याग करावंच लागेल एन्जॉयमेंटसाठी. आणि इथे मुलं त्यांचा खेळ खेळत होते आणि आम्ही इथे लहानपणाची आठवणी ताज्या करत होतो. तर इथे पाळण्यात बसलेलो होतो. तर हे दादा आम्हाला चिडवत होते, अरे लहान मुलांचं आहे. तर म्हटलं त्यांना असू द्या, यांना लहान मुलांना माहिती नाही, म्हणजे त्यांना कुठून एवढी एनर्जी येते आणि कुठून नाही. ते आपले कुठेही गेलं त्यांचा खेळण्याजोगतं, म्हणजे त्यांच्या याच्यानुसार जर काही भेटलं तर तिथे त्यांची एनर्जी म्हणजे बॅटरी चार्जेस होऊन जाते. तर इथे थोडा वेळ थांबला आणि बघा तुम्ही दिवसभराचं टॅन बघा इथे दिसूनच पडत आहे. इथे इथपर्यंत स्लीव्ज होत्या ना, जेवढं झाकून होतं तेवढा भाग कसा दिसत आहे आणि जेवढं उघडा होतं तेवढा भाग बघा कसा दिसत आहे. तर तेच यांना मी दाखवत होती. तर निघालो आम्ही इथे वॉटर पार्कच्या बाहेर आणि आमचा आजचा वॉटर पार्कमधला व्लॉग तुम्हाला कसा वाटला कसं नाही कमेंट्स करून नक्कीच सांगाल बरं का. तर आता इथून आम्ही सरळ जाणार वर्धेत आमचा ब्रेक होणार, कारण आम्ही जेवण करून जाणार वर्धेतूनच, कारण हॉटेलमध्ये बाहेरच जाणार जेवण करायसाठी, कारण इकडून गेल्यानंतर कोणाची कॅपॅसिटी आहे स्वयंपाक करायची. इथून गेल्यानंतर सरळ झोपणार, कारण सर्वजण थकलेले आहे आणि शान्वी इथे शांत बसलेली आहे, कारण तिच्या पायाला लागलं होतं, थोडंसं नख निघालं होतं तिचं. आणि हा लोगो बघू शकता तुम्ही, वर्धा, वेलकम वर्धा. तर इथे आता परत निघालो. तर हे जात आहे आम्ही हनुमान टेकडी. आमच्या कारला चौकातून, म्हणजे माझं सासर इथून जवळच आहे. तर ही आहे हनुमान टेकडी. तर इथे आम्ही गेलो मस्त वर गेल्यानंतर इतके छान असा व्ह्यू बघायला मिळतो ना, खूप मस्त व्ह्यू बघायला मिळतो. आम्ही दसऱ्याच्या दिवशी रात्रीच्या वेळेस इथे येतोच. आधी जेव्हा इथं राहायचो ना, तर इकडे यायचोच आम्ही वर्धेत, कारण टेकडीवर, कारण इथचा ना रात्रीचा व्ह्यू इतका छान दिसतो ना, खूप मस्त दिसतो. आता तर इथे नवीन हॉटेल झालेलं आहे, तर ते हिलटॉप हॉटेल आहे. तर ते हिलटॉप हॉटेल ते जेवण करायला आलं ना तर तुम्हाला व्ह्यूसुद्धा एन्जॉय करता येतो आणि एवढ्या छान व्ह्यूजमध्ये तुम्ही जेवणसुद्धा करू शकता मस्त. तर खूप मस्त असं हॉटेल झालेलं आहे आणि हा व्ह्यू बघू शकता. हे जे आहे टेकडीची बॅक साईड, म्हणजे तिकडून हायवे जातो आपला नागपूर हायवे, तर तिकडला व्ह्यू आहे. आणि घरं बघू शकता कशी दिसत आहे. तर ते दादा बोलत होते की हे बिलकुल थर्माकॉलचे घर कसे असतात बस तशीच घरं दिसत आहे. आणि तिघंजण मस्त पोजमध्ये उभे राहिलेले होते, तर यांचे 2-3 फोटो पण काढून घेतले आणि गेलो आम्ही हिलटॉप हॉटेलमध्ये जेवण करायसाठी.
तर थोडासा आम्ही थांबणार होतो, पण भुका लागलेल्या होत्या त्याच्यामुळे मग लवकर आलो. आणि हे झाड बघू शकतो मी एंट्री केल्या हे झाड किती छान डिझाईन केलेलं आहे, किती मस्त केलं असेल आणि कसं केलं असेल तेच मी बघत होती. मला खूप आवडलं ते. आणि या मुलांचं चालू झालं ते आल्या सुरू झालं. तर इथे बसलो आम्ही जेवण करायसाठी आणि शान्वीला पायाला लागलं होतं, त्याच्यामुळे ते गेले शान्वीला हे वर घेऊन गेले होते. फर्स्ट एड बॉक्स आहे का म्हणून विचारायसाठी. आमच्याकडे इथला फर्स्ट एड बॉक्स घरीच राहिलेला होता, त्याच्यामुळे मग. आणि नंतरचं मी काहीसुद्धा शूट करू शकली नाही, कारण मला बॅटरी चार्ज करायची मोबाईल चार्ज करायची आठवणच नव्हती राहिली. आणि इथे येता मोबाईल पूर्ण डेड झाला होता, कारण एवढे व्हिडिओ घेतले. माझा एकटीचाच मोबाईल होता, बाकी सर्वांचे मोबाईल ठेवलेले होते लॉकरमध्ये. तर सर्वांचे फोटोज व्हिडिओज म्हणजे ती सकाळपासून तरी बराच वेळ मोबाईल राहिला. तर त्यानंतर आम्ही इथे जेवण वगैरे केलं आणि मग घरी जायसाठी निघालो. त्याच्यानंतर मग काही शूट केलेलं नाही. आणि घरी गेल्यानंतर पण एक प्रॉब्लेम झाला होता, लाईटच नव्हती घराची. आमच्याच क्वार्टरमधली लाईट नव्हती. मटकेच आहे तुम्ही पाहिजे स्टाईल नको मारू. चला तर मग मंडळी, आजच्या ब्लॉगचा एंड इथेच करते मी. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसं नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.